मित्रांनो, जेव्हा आपण सप्लिमेंट बद्दल बोलतो त्यामध्ये आजपर्यंत सर्वात जास्त रिसर्च झालेलं सप्लिमेंट आहे ते म्हणजे क्रिएटिन. आणि क्रिएटिन फक्त स्पोर्ट्स परफॉर्मन्स साठी नाही तर बऱ्याच मेडिकल पर्पज साठी सुद्धा क्रिएटिनवर रिसर्च झालेले आहे. पण मित्रांनो, क्रिएटिन बद्दल आपल्या मनात बरेच गैरसमज आहेत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे की क्रिएटिनचे आपल्या बॉडीला काय काय बेनिफिट्स आहेत, तुमच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिएटिन आपल्या बॉडीमध्ये कसं काम करतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. म्हणून तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. नमस्कार मित्रांनो, मी आहे मकरन आणि आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, क्रिएटिनचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे मिथाइल ग्वानिडिन ऍसिटिक ऍसिड. हे नॅचरली सुद्धा आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतं. हे आपल्या बॉडीत लिव्हरमध्ये आणि खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या पॅनक्रियास आणि किडनीमध्ये तयार होतं. आणि आपल्याला जर जास्त क्रिएटिनची गरज असली तर आपण हे सप्लिमेंट मधून किंवा नॉनव्हेज मधून आपण घेऊ शकतो. नॉनव्हेज जसं की चिकन, मटन, फिश यामध्ये क्रिएटिन भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. मित्रांनो, आपण सर्वात आधी बघूया तुमच्या मनामधले काय काय गैरसमज आहेत. तर त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा आहे आणि तो प्रत्येकाच्या मनातला गैरसमज आहे तो म्हणजे क्रिएटिनमुळे किडनी स्टोन होतो. मित्रांनो, आपल्या किडनीमध्ये स्टोन होणं हे कम्प्लिटली डिपेंड आहे आपण कशा क्वालिटीचं पाणी पितो आणि आपली बॉडी आपण कशा प्रकारे हायड्रेट ठेवतो. ज्या वेळेला आपली किडनी डिहायड्रेट होते त्यावेळेला तिथे स्टोनचे फॉर्मेशन होते. म्हणून तुमच्या मनातील हा गैरसमज काढून टाका की क्रिएटिनमुळे किडनी स्टोन होतो आणि कुठल्याही रिसर्चमध्ये दाखवलेलं नाहीये की क्रिएटिनमुळे किडनी स्टोन होतं. मित्रांनो, दुसरा गैरसमज आहे की क्रिएटिनमुळे किडनी फेल्युअर होते. मित्रांनो, ज्या वेळेला आपण क्रिएटिन कंझ्युम करतो तेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये ब्रेकडाऊन होतं आणि त्याचा एक बाय प्रोडक्ट तयार होतो तो म्हणजे क्रिएटिनाइन. क्रिएटिन आणि क्रिएटिनाइन हे कम्प्लिटली दोघं वेगवेगळे प्रोडक्ट आहे. तो आपल्या युरिन मधून फ्लश आउट होतो आणि काही मेडिकलच्या रिसर्चनुसार डॉक्टरांचं म्हणणं आहे की ज्या वेळेला आपल्या युरिनमध्ये क्रिएटिनाइन लेवल वाढलेली असते त्यावेळेला तुमची किडनी जी आहे ती फेल्युअर होऊ शकते. पण ही कंडिशन कोणत्या वेळेला लागू होते? ज्या वेळेला तुम्ही क्रिएटिन कंझ्युम करत नाहीये. आणि तुम्ही जर क्रिएटिन कंझ्युम करत असताना तुमची क्रिएटिनाइन लेवल वाढलेली असली तर समजून घ्या की तुमच्या किडन्या ज्या आहेत त्या प्रॉपर वर्क करत आहेत. आणि जर तुम्ही क्रिएटिन कंझ्युम न करता तुमची क्रिएटिनाइन लेवल वाढलेली असली तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की क्रिएटिन हे एक स्टिरॉइड आहे आणि ज्या लोकांना माहिती नाहीये की स्टिरॉइड काय असतं त्यांनी सर्वात आधी समजून घ्या की आपल्या बॉडीमध्ये नॅचरली सुद्धा स्टिरॉइड्स बनतात. तसंच क्रिएटिन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये नॅचरली प्रोड्यूस होतं. क्रिएटिन हा एक नॅचरल सबस्टन्स आहे आणि तो 95% आपल्या मसलमध्ये असतो. क्रिएटिनमुळे बॉडी बनते. मित्रांनो, क्रिएटिनमुळे बॉडी बनते याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपण क्रिएटिन कंझ्युम करतो त्यावेळेला ती क्रिएटिन आपल्या मसलमध्ये वॉटर रिटेन करतं आणि आपल्या जी मसलची साईज आहे ती वाढल्यासारखी वाटते. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की क्रिएटिन बद्दल तुमच्या मनामध्ये काय काय गैरसमज आहेत. तुमच्या मनामध्ये जर अजून काही गैरसमज असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न पडला असेल की क्रिएटिनचा कोणता फॉर्म चांगला आहे. तर मार्केटमध्ये सध्या कॉमनली अवेलेबल आहे तो म्हणजे क्रिएटिन मोनोहायड्रेट, दुसरा मायक्रोनाइज क्रिएटिन, क्रिएटिन हायड्रोक्लोराइड म्हणजे क्रिएटिन HCl, बफर क्रिएटिन, लिक्विड क्रिएटिन आणि क्रिएटिन इथाइल एस्टर. अशा प्रकारे मार्केटमध्ये बरेच क्रिएटिन अवेलेबल आहेत आणि प्रत्येक कंपनी म्हणते की आमच्या कंपनीचं हे क्रिएटिन बेस्ट आहे. पण मित्रांनो, क्रिएटिन मोनोहायड्रेट जे आहे ते आपल्याला सिम्पली अवेलेबल होऊन जातं आणि हा फॉर्म सर्वात इफेक्टिव्ह फॉर्म आहे. म्हणून ज्या वेळेला पण तुम्ही क्रिएटिन घेणार त्यावेळेला क्रिएटिन मोनोहायड्रेटच घ्या. त्यामध्ये मायक्रोनाइज आहे आणि एक आहे क्रिएटिन मोनोहायड्रेट. आता तिसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल की नॉर्मल क्रिएटिन घ्यायचं का मायक्रोनाइज क्रिएटिन घ्यायचं. मित्रांनो, या दोघांमध्ये फरक फक्त एवढा आहे की मायक्रोनाइज क्रिएटिन जे आहे तो एकदम फाईन पावडरचा फॉर्म आहे. म्हणजे नॉर्मल क्रिएटिन पेक्षा क्रिएटिन मायक्रोनाइज जे आहे त्याचे जे पार्टिकल्स आहे ते खूप बारीक आहे आणि क्रिएटिन मायक्रोनाइज जे आहे ते बारीक असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की ते लवकर ऍब्झॉर्ब होतं, पण असं काही नाहीये. दोघं क्रिएटिन जे आहे ते सेम आहेत. फक्त जे क्रिएटिन मायक्रोनाइज आहे त्याचा फॉर्म जो आहे तो एक साध्या क्रिएटिनपेक्षा थोडा बारीक आहे, पण दोघांना ऍब्झॉर्ब व्हायला सारखाच वेळ लागतो.
मित्रांनो, ज्या वेळेला आपण क्रिएटिन घेतो त्यातील 80 ते 90% क्रिएटिन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतं. पण एक लक्षात ठेवा, त्याचे काही पर्टिक्युलर डोसेज आहेत. तुम्ही त्या डोसेजपेक्षा जास्त जर क्रिएटिन घेतलं तर ते तुमच्या बॉडीमधून फ्लश आउट होऊन जाईल आणि त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. कारण एवढं सारं जे क्रिएटिन आहे ते आपली बॉडी एका वेळेला ऍब्झॉर्ब करू शकत नाही. मित्रांनो, क्रिएटिनचा सर्वात जास्त उपयोग जो आहे तो स्पोर्ट्स परफॉर्मन्स वाढवण्यासाठी होतो, स्ट्रेंथसाठी होतो आणि स्पेशली रेझिस्टन्स ट्रेनिंगच्या वेळेला क्रिएटिनचे रिझल्ट चांगले येतात. मित्रांनो, क्रिएटिनचा अजून एक फायदा आहे, त्याला प्रो कोलेजन इफेक्ट म्हणतात. ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. त्याने आपल्या स्किनवर होणाऱ्या रिंकल्सचं जे फॉर्मेशन आहे ते रिड्यूस होतं. रिंकल्स फॉर्मेशन म्हणजे आपल्या वयामानानुसार आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्किनवर जे झुऱ्या पडतात ते बनण्याची जी प्रोसेस आहे ती क्रिएटिनमुळे थोडी स्लो होते. म्हणून आता बऱ्याच स्किन केअर प्रोडक्ट मध्ये सुद्धा क्रिएटिनचा वापर व्हायला लागलाय. आता किती क्रिएटिन आपण डेली कंझ्युम करायला पाहिजे? तर डेली 5 ग्रॅम क्रिएटिन आपल्या बॉडीसाठी एक ऍव्हरेज डोस आहे आणि आपण जर हाच डोस लॉंग टर्म साठी कंटिन्यू ठेवला तर त्याच्यापासून आपल्या शरीराला फायदा आहे. आणि तुम्ही जर एक्सेस क्रिएटिन कंझ्युम केलं तर त्यापासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा बेनिफिट तुमच्या शरीराला मिळत नाही. तुम्ही जेही एक्सेस क्रिएटिन घेणार ते तुमच्या बॉडीतून फ्लश आउट होऊन जाणार. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत की क्रिएटिन घेतल्याने हेअर लॉस होतो. त्याच्या मागचं कारण हे आहे की क्रिएटिन घेतल्याने डीएचटी लेवल वाढतात आणि त्यामुळे तुमच्या काही प्रमाणामध्ये हेअर लॉस होऊ शकतो. कुठल्याही स्टडीमध्ये हे प्रूव्ह झालेलं नाही, पण प्रॅक्टिकली जर बघितलं तर क्रिएटिन घेतल्याने थोडाफार हेअर लॉस होतो. त्याच्या मागचं कारण हे आहे की ज्या वेळेला तुम्ही क्रिएटिन कंझ्युम करता त्यावेळेला तुमचे डीएचटी लेवल्स वाढतात आणि त्या कारणामुळे तुमचा काही प्रमाणामध्ये हेअर लॉस होतो. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे क्रिएटिन किती दिवस आपण घ्यायला पाहिजे किंवा किती महिने आपण घ्यायला पाहिजे. तर माझ्या स्टडीनुसार क्रिएटिन हे जे आहे हे आपण 2 महिने किंवा 3 महिने कंटिन्यू घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये 15 किंवा 20 दिवसाचा गॅप देऊन त्याला परत तुम्ही तुमचा जो डेली डोस आहे तो घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण हे आहे की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट रोज रोज कंझ्युम करतो त्याची आपल्या शरीराला सवय पडते आणि काही काळानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो भेटणं आपल्याला कमी होतो. म्हणून ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये काही गॅप देतो त्याच्यानंतर परत आपल्याला त्याचे जे रिझल्ट आहे ते त्याच्यापेक्षा बेटर मिळतात आणि त्याला लोक क्रिएटिन सायकलिंग म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे की ज्या वेळेला क्रिएटिन तुम्ही पूर्णपणे घ्यायला बंद करतात त्यावेळेला तुमच्या शरीरावर त्याचे काय काय परिणाम दिसून येतात. ज्या वेळेला तुम्ही बऱ्याच दिवसापासून क्रिएटिन कंझ्युम करतात त्यावेळेला तुमचा वर्कआउट करताना जो परफॉर्मन्स आहे तो वाढलेला दिसेल आणि ज्या वेळेला तुम्ही क्रिएटिन कंझ्युम करणं कमी करतात त्यावेळेला तुम्हाला वर्कआउट करताना थोडं स्ट्रगल करावं लागेल किंवा तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडा कमी झालेला दिसेल. कारण क्रिएटिन जे आहे तो आपला परफॉर्मन्स बूस्ट करतो, तरी आपल्या स्ट्रेंथवर त्याचा जास्त काही फरक पडत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की क्रिएटिन बद्दल तुमच्या मनामध्ये काय काय गैरसमज आहे, क्रिएटिनचे रिसर्च काय काय सांगतात, क्रिएटिनमुळे आपला हेअर लॉस का होतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, यावर कमेंट करा, तुमच्या जिमला जाणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या वेळेला मी माझे नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर मी भेटेल तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हेल्दी राहा. We keep running faster and faster.